सोलापुरात महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उपस्थित होते। यात आमदार अभिजित पाटील देखील होते। याविषयी अभिजित पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अभिजित पाटील यांनी काय उत्तर दिलं बघा। तसंच त्यांनी विधान परिषदेच्या उमेदवारांबद्दल देखील आपलं मत व्यक्त केलं। भाजपची बैठक पार पडली। या बैठकीला आपण उपस्थित होतात। आपण शरद पवार गटाचे आमदार आहेत। आपल्यासोबत आणखीन 2 आमदार होते। नेमकं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आज आपण बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे संबंधित सर्व पक्ष याची बैठक होती आणि माझ्याबरोबर जे जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत ते सगळे घड्याळावर निवडून आलेत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार अजितदादांच्या सोबत आम्ही बैठक केली होती आणि त्यानुसार आम्ही सगळे सदस्य घड्याळावर उभा केले। आता घड्याळच ते युतीत आहे। मग त्या बैठकीला आम्हाला बोलवल्यानंतर आलो आणि राहिला दुसरा विषय, जे उमेदवार तुतारी पक्षाने दिलेत त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही, ज्याने आमची पंचायत समिती आता घालवली। त्यामुळे आमच्या लोकांची इच्छा होती की त्यांच्या बाजूने जायचं नाही। खासदार धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतायत की पक्षातली जी अंतर्गत वाद आहेत ते आमच्या घरातला विषय आहे, घरात मिटवू आम्ही, काय मिटलेला दिसत नाही। अजून मला काही निरोप नाही किंवा मला बोलवलं पण नाही किंवा चर्चा झाली नाही। काय बोलवलं तर भेटायला आपण जाणार, बोलवल्यावर जाणार ना, बोलवल्यानंतर भेटायला जायचं। आत्ताच्या क्षणापर्यंत ते जे उमेदवार उभा आहेत त्या उमेदवारांना आत्ताच्या क्षणापर्यंत एकदाही भेटले नाहीत ना। मी पंढरपुरात राहतो, ते पंढरपुरात राहतात। मग इकडून हे सगळे बोलवतात। राजेभाऊ राऊत साहेब त्या ठिकाणी 4-4 वेळा फोन करतात, त्यांनी एक सिंगल फोन नाही केला ना अजून। आम्ही काय करणार? पण आवाज तुम्ही म्हणताय की वसंतनाना देशमुखांनी पंचायत समिती भाजपाकडे घालवली, आपण आता देखील भाजपामध्ये जातो। मुळामध्ये आमची पंचायत समिती 40-50 वर्षानंतर निवडून आली होती आणि इक्वलंट पोझिशन होती। मग इकडं निवडून येऊन तिकडं जाणं, आणि आमचे तर सदस्यच घड्याळावर निवडून आलेत ना, हा फरक आहे ना बेसिक। साहेब, आपल्याच पक्षाचे कामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार उद्या आंदोलन करतात पंढरपूरमध्ये। काही चर्चा झाली आहे आंदोलन आणि तुम्ही स्वतः पंढरपूरमध्ये? हो, पंढरपूरला आहे। व त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, निकष नको आहेत। आणि आम्ही यापूर्वी पण मागणी केली, 2 लाखाची मर्यादा न ठेवता त्या ठिकाणी जेवढं कर्ज आहे तेवढं सगळं माफ झालं पाहिजे। आणि जे आज निकष लावले त्याच्यामुळं अनेकाला त्या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल। त्या विषयावर अधिवेशनात देखील आम्ही याच्यावर आवाज उचललाय आणि उद्याच्या पण आवाज उचलणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या बाजूने असणारे आम्ही पोर आहोत, कार्यकर्ते आहोत। आम्ही जरी त्या ठिकाणी आज आमदार झालो असलो तरी शेतकऱ्याशी बांधिलकी आमची कायम आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आम्ही संघर्ष करणार, लढत राहणार। रोहित पवारांच्या आंदोलनात त्यांचे जे सहकार्य आहे, एक मूळ मुद्दा आहे की शेतकऱ्याचं आंदोलन आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे आंदोलन असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही असणार। मोहिते पाटलांसोबत जे सहकार्य असतात ते जास्त काळ त्यांच्यासोबत टिकू शकत नाही। उत्तम जानकर म्हणतात तुमच्यासोबत काय तसा अनुभव घडलाय? मला काय तसा अनुभव नाही। आता पण त्यांच्यासोबत फारकत घेताना दिसतंय, त्यांनी जी भूमिका मांडली। मूळ वसंतनाना देशमुख आमचा मुद्दा यातला, ज्याने आमची पंचायत समिती पाडली। आमचा तुतारीचा उमेदवार होता सभापती पदाचा, तो पाडला, त्यामुळे त्यांना मदत करायची नाही भूमिका। आज रवींद्र चव्हाणांसोबत बैठक झाली, काय ठरलं? ती कॉमन होती चर्चा। पालकमंत्र्यांनी काय आश्वासन? नाही, जे सगळ्यांचे आज घड्याळाचे सगळे सदस्य बोलवले होते त्यांना भेटले, निधीच्या बाबतीत त्यांना सगळ्यां महायुतीच्या नियमानुसार देतील अशी अपेक्षा व्यक्त केली सगळ्या सदस्यांनी। जशी सगळ्यांनी मागणी शिवसेनेने केली तशी त्यांनी पण केली, त्यानुसार अपेक्षा आहे। एका बाजूला खासदार धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतात की पुरोगामित्वाचा विचार, जो सोलापूर जिल्ह्याचा विचार आहे तो टिकायला पाहिजे। त्या अनुषंगानं आमचं जे नेतृत्व आहे त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो अर्ज ठेवलेला आहे। पुरोगामीचा विचार घेऊन तुम्ही निवडून आलेला आहात आणि आता दुसरीच भूमिका घेतायत। आता मग आम्ही तेच सांगतोय, पुरोगामीचा विचार घेऊनच आम्ही पंचायत समिती निवडून आणली होती। मग त्यावेळेस आम्ही या जिल्हाध्यक्षाला सांगत होतो की तुम्ही असं करू नका, ऐकलं नाही। वाईस वर्सा आहे नाही। आता कुठला विचार तुम्ही, कुठल्या विचाराचा तुम्ही पुरस्कार करताय? कारण मुळात ज्या तुम्ही ज्या लक्षात पक्षाचे घ्या, उमेदवार आहेत ते पुरोगामी विचाराचे नाही, मुळात घड्याळावर निवडून आलेले सदस्य आहेत, त्यामुळे ते माहितीत आहेत ना। तुतारीचे उमेदवार आहात। मी आहे ना, मला कुठं मतदानाचा अधिकार आहे? दादा नमस्ते।
थांबा.